आज मला आयता नाश्ता मिळालेला आहे आईंच्या हातची घावणं आणि दुपारच्या जेवणासाठी ना आम्ही निघालो होतो यांच्या मामाकडे जाण्यासाठी कारण आम्हाला विथ फॅमिली त्यांच्याकडे जेवणाचं इन्व्हिटेशन होतं. तर त्यामुळे दुपारी तिकडे गेलो होतो. संध्याकाळी आल्यानंतर ना जे काही साबुदाणे होते ना ते मी भिजत घातलेले आहेत. कारण मला साबुदाण्याचे पापड आणि चकल्या करायच्या आहेत. तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या-उठल्या आहे ना बटाटे उकडायला टाकले. चकल्यांसाठी बटाटे लागणार आहेत आणि साबुदाण्याचे पापड आहेत ना, त्याच्यामध्ये मी काही नाही फक्त मीठ घातलेलं आहे, दुसरं एक्स्ट्रा काहीच नाही आणि तुम्हाला माझा हा चेहरा पाहून समजतच असेल, काहीतरी गडबड झालेली आहे. माझा चेहरा एवढा सुजलेला दिसतोय. तर माझी थोडीशी तब्येत मला डाऊन वाटतीये गावी आल्यापासून, कारण इकडे येण्या अगोदर पण भरपूर सारं काम केलं होतं मी. तोरणच्या ऑर्डर वगैरे होत्या, तर त्यामुळे 2-3 दिवस माझी झोप झाली नव्हती. त्याचेच परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. पण आता वाळवणाचा घाट घातलेला आहे, तर ते कंप्लीट करायलाच हवं. तर त्यामुळे आईंनी आणि मी पापड करून घेतले आणि मग नंतरनं मी ह्या साबुदाण्याच्या चकल्याही करून घेतल्या. या चकल्यांना आहे ना फारसं असं ऊन लागत नाही. कमी उन्हातही त्या होऊन जातात आणि हा जो टोमॅटो होता ना कालचा, तो आता एवढा सुकलेला आहे. चला तर मग आता पाहूयात ह्या वर्षीचं वाळवण कसं होतंय.